वरम पुंडलिकाय धातुं निन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन। आणि सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे। आणि त्या अभंगामध्ये महाराज आपल्याला उपदेश करतात काय, जीवाला वैभव प्राप्त करून घ्यायचा असन तर वैभवाचे धनी सकळ शरणागत कसं झालं पाहिजे, म्हणजे सगळ्या अंगाने शरणागत झालं पाहिजे। कोणला झालं पाहिजे? हां बोला जा, कारण शरणागत होण्यासारखा कोण आहे तर एक पांडुरंग परमेश्वर, दुसरा कोणी शरणागत होण्यासारखा आहे का? नाही। आणि ते कसं झालं पाहिजे? सत्य भावे चित्त, सत्य भावे चित्त आरपिले ते, असत्य नाही, म्हणजे असत्याचा लेश सुद्धा लागला नाही पाहिजे। सत्य भावे चित्त आरपिले ते, आणि असं ज्यांनी सत्य भावानी आपलं चित्त त्या भगवंताला समर्पण केलं मग त्यांना देव काय फल प्राप्त करून देतो? निधीवरो आपणा, निधीवरो आपणा वेगळे, निधीवरो देव आपणा वेगळे, म्हणजे देव त्यांना आपल्यापासून वेगळं ठेवत। कारण का? भावाची या बळे ठाया ठाय, काय म्हणतात? भावाच्या बळे ठाया ठाव, म्हणजे कुठं नाही देव मग, म्हणजे विठ्ठल जळीस्थळी असा अनुभव त्या भक्ताला येतो। मग आयुष्य शिल्लक राहतं आणि मग त्याला जाणोनी नेनोनी, काय म्हणतात? जाणोनी आणि नेनोनी म्हणजे ज्ञान आणि आज्ञा, जाणोनी नेनोनी अंग आली दशा, दशा नाम अवस्था। आणि मग काय करतात ते? मग हे इच्छा आपणची, मग त्याला जी इच्छा उत्पन्न होईल तसा तो होतो। आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने, तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने माता स्तन पाने वाढविते। लहान मुलाला आई स्तन पान देऊन वाढवते, तसं जे शरणागत झाले आहेत, जे देवाला शरण आहेत त्यांना देव जशी आई स्तनपान देऊन वाढवते त्या न्यायाप्रमाणे भगवंत त्यांची सेवा करतो महाराज। आणि असा या अभंगाचा थोडक्यात घोषवारा सांगितला। आता चिंतनामध्ये काय काय येईल ते काय मलाही सांगता यायचं नाही, जशी गाडी जाईल तशी चालू। विठाला विठाला आपल्याला जाण्याची इच्छा आहे, पण का जात नाही याचा विचार करावा लागतो। आणि तो साधू संतांनी सांगितला ज्या वेळेस आपल्या ठिकाणी सत्वगुण वाढेल त्यावेळेस आपल्याला ज्ञानाची आवड उत्पन्न होईल, ज्या वेळेस रजगुणाचं प्राबल्य वाढेल त्यावेळेस क्रियेची आवड होईल, आणि ज्या वेळेस तमोगुणाचं प्राबल्य वाढेल त्यावेळेस निषेध कर्माचं प्राबल्य वाढेल। मग सत्वगुण वाढण्यासाठी आपण सात्विक आहार करतो का? मग कांद्याच्या गोण्या आणून लसणाचं टोपलं, मिरच्याचं एक, आणि वरून अद्रक, आग व्हायला का नाही? मग आपल्याला सत्वगुण वाढणार नाही, आणि सत्वगुण वाढला नाही तर देवाला शरण जाणारच नाही। हे साखळी आहे बरं का महाराज, म्हणजे याच्यात ब्रह्मदेवाला तरी बदल करू शकत नाही, हा मार्गच आहे। जसं तुमच्या गावानीत आले तुम्ही त्याच मार्गाने, दुसरा रस्ताच नाही, तसा देवाकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे। आणि ह्या मार्गातून जर जायचं असेल आपल्या तर त्याला अगोदर आपल्याला काय करावं लागेल?
देहाचे माथा वर्णाश्रम, आश्रमाचे माथा कर्म, कर्म अभिमान जासी परम, त्यासी देह भ्रम आणि वार. काय म्हणलं? कर्माचा अभिमान ज्याला आहे त्याचा देह अभिमान जाणार नाही. आणि वर्णाश्रम, आता कुठल्या तरी वर्णाचे आहेतच आपण. ब्राह्मण आहोत, क्षत्रिय आहोत, वैश्य, शूद्र आणि आट्यंज, पाचवी भागवत मधली श्रेणी. कुठल्या तरी वर्णामध्ये आहोत आणि मग कुठल्या तरी मग जातीत आहोत. मग ज्या वर्णाला आपण आहोत, मग ब्रह्मचारी असन, गृहस्थी असन, वानप्रस्थ असन, संन्यासी असन, मग ज्याच्या त्याच्या डोक्यावर ज्याचं त्याचं कर्म आहे का नाही. आणि मग कर्माचा अभिमान सप्ताह हो तुमचा 39 47 36 बर 36 सप्ते झाले. नेमका परिणाम काय? कारण इथं माणसं नाहीत, हाच परिणाम दिसतो मला. इथं जर सप्त्यात पुरुष मंडळी येत नसेल तर हाच परिणाम आहे सप्त्याचा. औषध खोट आहे का? अजिबात नाही. पण तुमची जी आपली जी संगत आहे, जे आपले विचार आहे, ते फक्त 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 विषय. काय विषय? आणि ज्यांना 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 विषय अति आवडतो महाराज, विषय भोगाला सुद्धा ते इंद्रिय, त्या इंद्रियाची देवता आणि तो विषय, ती जर अनुकूल असले तर विषयाचा भोग होतो. आणि त्याच्यातला एखादाही प्रतिकूल असेल तर विषयाचा भोग होत नाही. आता डोळा आहे, डोळ्याचा विषय काय बरं? पाहणं नाही. पाहणं हा विषय नाही. कोणाकडे तुम्ही आणि मग एवढे आले नाही. रूप, डोळ्याचा विषय काय आहे? विषय काय? डोळा, रूप आणि त्याची देवता कोणती आहे? डोळ्याची देवता कोणती आहे? सूर्य. अभ्यास करा, अभ्यास करा. महाराज होऊ नका, महाराज होऊन नरकाला जाणार. अशासाठी नाही सांगत. आणि त्याला जबाबदार तुम्ही आहेत, समाज जबाबदार आहे. कारण समाजाला काही घेणं देणं नाही, फक्त सप्ते करायचे म्हणून करायचे. हा, ज्याला हरिपाठाचा पहिला अभंग नाही ते म्हणून माझ्या मनाने तारखा घेतो मी युट्यूबला. कोण काय घेतो सर तू रतोळ्या? आपल्याला त्याच्यातली माहिती असावा. मला सांगा, आपल्याला त्या देवाला शरण जायचं बर का, आणि सर्व भावाने जायचं सांगितलं महाराजांनी. प्रमाण तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि दारे धरणारे आहात. आपण इकून तिकडं मागच्या बारीने आडवे दारे होते, पाणी भरीत तिकाड्याकडीला गेलो. आता दारे कसे झाले? सरळ झाले. दुसऱ्या बारीने पाणी सोड, त्याकडे कुणीकडे भरीत यायचं. तर मधी पाणी कुठं फुटत? हा, बाऱ्याच्या ठिकाणी. का फुटत? बोला बोला बोला. नाही नाही, का फुटत? त्याला भेगा पडतात. बरं, जिथं दार नाही दिलं तिथं भेगा पडतात का? नाही. दार दिलं तिथंच भेगा पडतात. आपल्याला रोज दार देतात का नाही आपण? आपल्या अंतकरणामध्ये कशाचं बी विषयाचं दार रोज चालू आहे. हा, मग त्या दाराला जे बुंगळे लागते त्याला माती बाहेरून टाकते का आतून? का बरं बाहेरून टाकते? हा, बाहेरून टाकलं तर बुजत नाही, वाहून जात. बरोबर आहे ना?
मला माहित नाही पण म्हणतो बरं का, मी काय शेतकरी नाही. पण दाराला माती हातून लावा, मग चिमूट भर असली तरी दार बंद होतं आणि बाहेरून खोरं भर टाकलं तरी वाहून जातं. मग परमार्थ बाहेरून करायचं का हातून? कुठून करायचं? हातून. कवा? आयुष्य जात आहे पहा काळ जपतशे मा, सोहिताचा घोर वा ध्यानी राहा. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणो नामस्मरा, मुक्ती सहजता वरा हेच स्वीकारा. राऊत बाबा पोट तिडकीने सांगतात, कारण त्यांनी जे जीवन घातलं त्यांना जी संगत झाली अगोदर ती रामकिसन भाऊ येडशीकरांची झाली. त्यांच्याकडे राहिले रामकिसन भाऊ येडशीकरांकडे. आणि रामकिसन भाऊ येडशीकर म्हणजे अग्नी, ब्रह्मचारी होते पण हाताने स्वयंपाकाला. तेच राऊत महाराज आज हाताने करून खातात. तसं जमत नाही. आपला परमार्थ म्हणजे बिगर होका यंत्राचं विमान आहे. करमणुकीसाठी नाही सांगत, तुमची अधोगती होईल परमार्थ करून. म्हणून सावध व्हा आणि त्या देवाचं चिंतन करा. आता मी काय म्हणलो होतं, देहाच्या माथा वर्ण आश्रम, आश्रमाच्या माथा कर्म, आणि कर्म अभिमान ज्याशी परम त्याशी देहभ्रम अनिवार्य. अंतरी कर्ममळाचे बंधन, स्वधर्मे करावे शाळन. काय करा? स्वधर्म आणि कर्मे कर्माचे निर्दळन, आपण निष्कर्म व्हावे. पण ते कधी होईल, कसं होईल? ते स्वधर्मे फळाशा सुटता, ते स्वधर्मे फळाशा सुटता, कर्म बंधने तुटती सर्वथा. या लागी फळ निराशता, अंतर स्वच्छता अतिशीघ्र कडे लोटे. याच्यात काही नाही. आता कुणी आणा, जगद्गुरु तुकाराम महाराज जरी आले ते म्हणते हेच बरोबर आहे. एवढा कडे लोट देवानी केलाय, हे भागवतामधल्यावर. आणि असं असताना आपल्याला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करू वाटत नाही. आणि एखादा जर प्रापंचिक असन, परमार्थामध्ये येतही नसन, पण ईश्वराची आज्ञा म्हणून जर संसार करत असन, शेती करत असन, तर महाराज ते त्याचं भजन. काय त्याचं ते भजन आहे. अपेक्षा रहित कोणतंही कर्म करा आपल्या वाड्याला. आता शुद्ध वैश्य आहेत आपण, मग वैश्याला किती कर्म आहेत? ती कृषी, वाणिज्य आणि गोरक्षण. शेती करा, व्यापार करा, किंवा पशुचं पालन करा. आता गाया म्हणून नाही तुमच्या गावात असते, गावरान आहेत का? किती आता? एखादी एखादी कुठं मुडं, एखादी एखादी कुठं मुडं, एक एक दोन दोन तीन तीन प्रत्येक. वा, महाराज आपल्याला पूजेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर गाय. ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ भागवतामध्ये सांगितलंय की गाय श्रेष्ठ आहे. आणि ती गायच नाही राहिली आपल्याकडे. आणि सांभाळणंच होत नाही. हो, तिला पाणी पाजायलाच कोण नाही. अरे तुला पाणी पाजायला कोण येणार आहे मग? ही वाईट अवस्था आपण आपल्या हाताने आणून राहिले. जशी जशी गाय कमी होईल तसा तसा अधर्म वाढणार.
आणि जसा जसा अधर्म वाढणार तसे तसे कोरोनासारखे रोग येणार. आता देव अवतार घेत नाही आपल्याला मारायला, काही नाही काही नाही, त्याला माहिती आहे बदग्याच्या नदीच कुठे लागत. आता अवतार घेत नाही. तो अवतार कधी घेतो? जे भक्त राक्षसासारखी कुठल्या तरी महादेवाची ब्रह्मदेवाची साधना करून जगावर अत्याचार करतात ना, त्यांच्यासाठी अवतार घ्यावा लागतो. आपल्यासाठी कोरोना पुष्कळ झाला. का नाही? मग 2 वर्ष बाहेर निघले का? निघले तरी तोंड बांधून. महाराज, कारण त्याच्या मनात आल्यानंतर आपल्याला कोणत्याही क्षणी तो सगळ्याला संपू शकतो. काय काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. पण त्याची चिंतन केलं पाहिजे. चिंतन करू वाटतं का? चिंता लागली आपल्याला संसाराची. महाराज म्हणतात, आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ, तो का म्हणे नाही आपले बळ, जेने फळ पावेन निशियशी. आपल्याला चिंता. बरं, खायची चिंता आहे का आता? अजिबात नाही, आणि कोणालाच नाही. आता कोंबड्या तांदूळ खात्या, आणि तांदूळ खाल्लेल्या कोंबडे हे कोंबडे खातो, आहे का नाही? म्हणजे खायची चिंता अजिबात नाही. आता तुम्ही वय सारखंच असेल मला, पण एखादं वयस्कर म्हणजे आपल्या 40 वर्षापूर्वीचा इतिहास बघा आपला. 40 वर्षाच्या अगोदर महाराज 70, 72, 75 ह्या काळामध्ये खायला आमच्या तिकडे लोकांनी बरबडे खाल्ले. आम्ही खाल्ले बरबडे. आहे का माहित? जिचा तुम्हाला बरबडा माहिती आहे का? ते झाडच नाही राहिलं आता कुठं. काय कुठं ते त्या काळात आलतो, आणि त्याला इतकं बी होतं विचारूच नका. म्हणजे आता ते भाजपचं गवत नाही आलं का, ते लाल गवत पाळी घातली की लगेच मरत, आणि उगल 15 दिवसापासून बियाला सुरुवात होती. तुमच्याकडे नाही ते बाहेर राहणार, पण आमच्या तिकडे आहे हलक्या राहणार. महाराज, त्या बरबड्याला एवढं बी यायचं का लोक 4-4, 2-2 पोते उन्हाळ्यात भरून ठेवायचे. आणि मग बाजरी पहिले मूग यायची, मूग आले की मुगाच्या शेंगा तोडा, ते संध्याकाळी बडा, आणि काही हेन काही ते मिक्स करून दळा वगैरे खाऊन झोपा. कारण आता तुम्हाला माहित नाही बरोबर, तुम्ही नुसते सध्या चपात्यावर तुम्हाला ते दिवस आठवायचे. पण ज्या काळात ही अवस्था होती महाराज, त्या काळात आपल्याला दुःख होतं. आज सगळा सुकाळ आहे. कशाचाही सुकाळ आहे. आणि तरी पण भजन करू वाटतं का? नाही करू वाटत. मग काय करावं वाटतं? विषय ओढी भुलले,
उरले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नर द्या कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाचे आहारी मापये लागले शरी झाले असले वरी वरी सुख आहे का नाही आता संसारात सुख नाही आणि संसार सोडू वाटत पण सोडायचा नाही पण पकडायचा नाही कसं सोडायचा नाही पण पकडायचा नाही पकडलं की कुणी असो ब्रह्मचारी असले त्यांनी पकडला तरी गुतला संसारी गुतला वानप्रस्थ गुतला संन्यासी असला तरी गुतला पकडला की गुतला फक्त पकडायचा नाही कारण जे महाराजांचं संबंध असोनी संसारी जिव्हे वेग करी कारण संसारात असावा पण संसाराचा नसावा संसारात असावा पण संसाराचा नसावा मग आपल्याला आपलं कल्याण करून घ्यावं वाटतं क आपल्याला आपली अधोगती करून घ्यावं वाटतं कल्याण करून घ्यावं वाटतं पण कल्याण करून घेण्याच्या रस्त्याने चाललं तर कल्याणला जाईन आणि कल्याणचा रस्ता सोडा तर भिवंडीला जाईन कुठं जाईन भिवंडीला ऐका जसं मी आता 4 ओव्या म्हणलो ना अंतकरण शुद्ध करण्याकरता पहिल्या ओव्या सांगितल्या आता असं ज्याचं अंतकरण शुद्ध झालं तर त्याला भगवत साक्षात्कार होतो आणि भगवत साक्षात्कार जर झाला तर त्याला सद्गुरू प्राप्त होता आणि सद्गुरू प्राप्त होऊन यथार्थ ब्रह्मज्ञान म्हणजे तू कोण आहेस अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसि तूच ते ब्रह्म आहे असा उपदेश करतात कधी चित्त शुद्ध झालं तर मग चित्त शुद्ध झालं नाही आणि अख्खं जग मानत असेल त्याला तरी अधोगती चुकणार नाही आणि आपल्याला जे परमार्थ करा वाटतं महाराज आपण जो परमार्थ करतो हा परमार्थ अतिशय आपण हीन बुद्धीने करतो कारण देव म्हणतात अधोगतीचा मार्ग सांगतो आता हे उद्धाराचा मार्ग सांगितला अधोगतीचा मार्ग सांगतो देव म्हणतो मजरी गोनिया शरण वांछितो महिमा सन्मान तो गुळातील पाषाण जाण केवळ जाण गुळ दगड आता आमच्या विष्णुबाच्या गुऱ्हाळात रसात एक दगड पडला एवढा आणि पाकात हाटला शिजला ढेपीत गेला आणि ढेपीतून लापशीत टाकला 2 तुकडे केले आणि दिलं कडेत टाकून आता शिजला का हो देऊ का मग तसाच महिमान सन्मान मागणारा परमार्थातला गोटा आहे देव मी नाही सांगत मी वाचू राहिलो फक्त पुढे आणखीन काय म्हणतात सुरेख सर्वांगी सुरेख सुंदर परी नाकावरी तिच्या पांढरी टीक तिशीवरी ना साधू लोक तैसा विषय लोभ मज भजे सगळी पोरगी चांगली आहे दिसायला चांगली अंगानी चांगली उंची पुरी गोरी गोमटी पण फक्त नाकाला एवढ्या जाग्यात कोड फुटला तिला करतं का कोणी त्याचा एवढा बी पट्टा असला तर देव घेत नाही जवळ Yeah.
लक्षण आहे, पण नाक नाही ना, वाया गेली. मग तसंच आणखीन पुढं काय म्हणतात, जैसे जैसे ज्याचे निरूपण, जैसे निरूपी निरूपण, जैसे निरूपी निरूपण, अर्थ स्वार्थ उद्देश पूर्ण, धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय. काय म्हणतात, धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय. म्हणून नाथ महाराजांनी हरिपाठात अभंगत लिहिला, काय न पुसका, काय न काय न पुसका, पद्मिनीची सोहळे, वांजेशी डोळे, कैसे होती अंधा पुढे दीप, खराशी चंदन, सर्पा दुग्धपान करू नये. क्रोधीय आणि अविश्वासी. आता आम्ही विश्वासी आहेत का अविश्वासी आहेत हे सांगा. होय महाराज, विश्वासी आहेत का अविश्वासी आहेत महाराज? आपण अविश्वासी आहेत. आपला देवावर विश्वासच नाही, संतावर विश्वास नाही, म्हणून अधर्म करतो, धर्मात अधर्म करतात महाराज. म्हणून आपल्याला नरक चुकणार नाही. त्या हरिदासाची भेटी घेता उभयताशी नरक वास, पण त्या माते परीस थोर कथा भाड घेता न लाजी. लय अभंगेत असे राऊत बाबा हमेशा सांगते, लय अभंगेत असे महाराज, पण परिणाम नाही आपल्यावर काही. कारण आपली कशी अवस्था झाली, नदीतल्या गोल गोट्यावानी मौसूत, कुणी पाय दिला की पाळडाच. अर्थ देखोनी जो लविनला वनवा केला, उपेक्षणी जो निघाला तो म्या वंदिला सर्वस्व. देव म्हणतो बरं का, भगवान श्रीकृष्ण परमात्मा भागवतामध्ये सांगतात की अर्थ देखोनी जो लविनला तो लोभे वनवा केला, तो लोभाच्या वनव्यात जळाला. आणि उपेक्षेने जो निघाला तो म्या वंदिला सर्वस्व. मग आपल्याला देवाचं दास व्हायचं का देवाला दास करायचं? आपल्याला देवाचं दास व्हायचं का देवाला आपलं दास करायचं? आता मला सांगा, तुमची पत्नी तुमची दास आहे का तुम्ही तिचे दास आहेत? हो बोला ना, लाजू नका ना. लग्न नाही झालं, कोण दास आहे? पत्नी दास आहे. अहो तुम्ही दास आहे. रोज सामान कोण आणून देत? तेल नाही, उचलली किटली निघाला, कोण दास आहे? कारण दास होण्याचं कारण आहे का त्यांनी त्यांच्या आई वडिलाचं कुळाचा त्याग केला, भावा बहिणीचा त्याग केला. हो, आणि तुम्हाला सर्वस्व अर्पण केलं. काही कसर ठेवली, आणि मग कसर ठेवली नाही म्हणून दास तुम्ही येत का ते येत? असं धोरणच चला, असं धोरणच चला. तसं मग देवाचं देवाला दास करायचं का देवाचं दास व्हायचं? मग तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अभंग आहेत महाराज, वैभवाच्या धनी, वैभवाचे धनी सकळ शरणांगत. मला सांगा, आता तुमची पत्नी माहेरून काय काय घेऊन आली? काहीच नाही. हा, पण मालकीन झाली का नाही? नुसती घरादाराची झाली का तुमची बी झाली? काय केलं तिने? काय केलं नाही,
सत्य चित्त, सत्य भावे चित्त समर्पित, सत्य भावे चित्त अर्पिले ते. मग त्यांनी ज्या वेळेस तुमच्या संग लग्न लावून तुमच्या आपल्या घरी आल्या त्या दिवसापासून त्यांनी माहेराला 8 दाणे पाठवले का? हे सगळ्याला समजण्यासाठी सांगतो, कारण आता वेदांत सांगून काही समजणार नाही. मग आता हे गावरान वेदांत सांगतो, आणि सगळ्याच्या अनुभवाचा आहे. मला सांगा, जी पत्नी आपल्या वडिलाच्या घरून ज्या वेळेस येते आणि पुन्हा आयुष्यभर तिकडे जाते का? गेली तरी पाहुण्यासारखी, लागलं तर तिकून पिशी भरून आणती, पण जाताना येत नाही. दास फुगड झाले का तुम्ही? मग त्या देवाला दास करायचं असेल, कोणाचं? आपलं दास करायचं असेल देवाला, सत्य भावे चित्त अर्पिले ते. मग त्याला सत्य भावाने चित्त अर्पण केलं पाहिजे. मग चित्त अर्पण केल्यानंतर जशी पत्नी आपलं स्वतः काही शिल्लक ठेवलं का तिने? नाही, सगळं काय केलं? मग तुम्ही म्हणले ह्या गावाला जायचं नाही, जाती का? तुम्ही म्हणले त्या शेजाऱ्याच्या घरी जायचं नाही, जाती का? हा, तुझ्या बहिणीची तर जायचं नाही, जाती का? कोणाची आज्ञा पालन करती? पतीची. हा, मग त्या देवाची आज्ञा पालन आम्ही करतो का? आणि आज्ञा पालन करत नसन, पत्नी आज्ञा पालन करत नसन, तर तिला पतिव्रता म्हणतात का? आणि मग आम्ही आज्ञा न पालन करता आम्हाला हरिभक्त कस काय म्हणता तुम्ही? थोडं कडू लागेल, पण गुण हमकाशी. औषध थोडस त्याला विलाद नाही ना महाराज. तेवढ्या अनुषंगाने आपण देवाला काय द्यायचं? फक्त चित्त. घर द्यायचं नाही, दार द्यायचं नाही, पैसा द्यायचा नाही, धन द्यायचं नाही. काय द्यायचं? चित्त द्यायचं. आणि चित्त द्यायला काय खर्च आहे? मग चित्त द्यायचं म्हणलं की इथे पारायण करावं लागेल. बसायचं कुणी? परेगावचे लोक आणले पाहिजे, आमच्यासारखे रोजे राजे. हे तुमचं समाजाचं दुर्दैव आहे. कारण समाजाने पारायणाला बसलं पाहिजे. प्रत्येक घरचं एक माणूस पाहिजे महाराज. आणि गाव जेवण आहे, महिलाला काही काम आहे का? नाही महाराज. मग त्यांचं सगळं भागतंय ना. सकाळी पोटभर नाश्ता असेल, पुन्हा संध्याकाळी जेवण आहे. चूल पेटायचं काम आहे का? दुपारी जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे. वा वा, मग तो फालता बागायची सप्ताह आहे. आम्ही कोरडो सप्त्याला झेंडतो. हो, पंगत आहे का? आहे ना. म्हणजे किती लोक जेवणे? काही नाही, 10-15 टाळ करीन ते होते. ठीक आहे, पंगत आहे का? वशिला पाहिजे झाली ती. सत्यामध्ये सर्रास पंगत पाहिजे आणि सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे. आणि तुम्ही असे पैशानी त्यांनी जर परमार्थ करत असाल तर पहिले नारकाल तुम्ही जाणार आहेत परमार्थ करू. देती देती त्याचा नंबर आहे. सावधान. कथा करोनिया द्रव्य घेती देती तया अधोगती नरकवास. मग कोणता रवरव कुंभ? कोण सोडीन भाऊ? माय बापा विचार करा. आपलं आयुष्य गेलंय, आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा सोहिताचा घोर रहा. संत चरणी भावधरा क्षणोक्षण नमस्मरा. मुक्ती सहित वरा हेची करा.
मग संत चरण म्हणजे ज्ञानेश्वरी, संत चरण म्हणजे गाथा, आणि संत चरण म्हणजे भागवत. याच्यावर भाव आहे का? नाही. मग आमच्यावर भाव ठेवल्याने तुमची काय काशी होणार ते ठरवून समजा, हे पक्क ठरलेलं आहे. मग त्या देवाला दास करता येतं, ते काय म्हणतात? वैभवाची धनी. आता पत्नी खूप मोठा एखादा श्रीमंत माणूस आणि त्याला गरिबाची मुलगी केली, त्याच्या पूर्ण वैभवाची मालकीन झाली की नाही ती? तसं देव किती मोठा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा करतो. समर्थाने केली. काय प्रमाण दिलं महाराज, एकदम योग्य असं प्रमाण फिट बसलं का मग आनंद येतो. मग दुर्बळ जीव आहे आणि त्या जीवाला त्या देवाने स्वीकारलं की काय महाराज. मग यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, त्याच्याकडे 6 गुण आहे आणि त्या 6 गुणाचे मालक कोण होते? त्याचे दास. तो त्यांचा दास, तो त्यांचा दास. मला सांगा, चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळात पण कुणी केलं हो? काय कामाला होता तिथं? काही पाकिट दिलं होतं? नारळ दिलं होतं? चोखोबाची बहीण ऐसा भावेचा भुकेला आणि नीच कामे करू लागला. मला सांगा, बाळंतपणा इतकं म्हणजे अतिशय शूद्र काम देवाने केलं महाराज. मग इतकं शूद्र काम देव करतो तर आपलं कोण चालवतं? चाले शरीर कोणा, चाले शरीर कोणा, चाले हे शरीर कौनाची असते, कोण बोलवितो हरी गुण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नको, चुकू नको. चुकू नको यांना कसं म्हणावं? आता हे करू नकोच म्हणावं लागेल, हे हाजरच नाहीत ना. याचं भजन चुकायचं नाही सांगितलं. मग कोणत्याही अंगाने काय त्याला लागत? भाव. नीच काम केलं, कशाच्या जीवावर केलं? भावाच्या जीवावर. मग भाव आपण त्याला अर्पण केला, देवाचे दास झालो का? देव आपला दास झाला आता. देव मग त्या देवाचं दासत्व आपल्याला मानव देहात करता येतं का? दुसऱ्या मानव देहात. मग मानव देहात करता येतं. बर, तो मानव देह दिला तो कुणी दिला? देवाने दिला. हा, कारण काय दिलं त्यांनी? महाराज, जेने हा जीव चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी तुमचे वर्णावे गुण. बर, याच्या गुणामध्ये काय बरं एवढं त्याचं वर्णन कशासाठी करायचं? कशासाठी करायचं? त्याचं वर्णन केल्याचा फायदा काय? तर महाराज नाटामध्ये सांगतात, जयाचे नाम
कार्य शक्ती जी आहे ती पापाचं नाश करणारी आहे. जयाचे नाव पापनाशी. आणि नुसतं पापनाशी आहे का? अरे लक्ष्मी त्याची दासी. मग आपल्याला पैसा पाहिजे ना, आणि त्याला दास करून घेतले लक्ष्मी कुठे जाईन हो? त्याला दास केल्यावर लक्ष्मी कुठे जाईन? त्याच्या संगच येईन ना पायच्या पायला. आणि मग सगळं भेटेल का नाही? मग त्याला सोडून द्यायचं आणि भलतच करीत बसायचं. असा असणारा भगवान परमात्मा. जयाचे नाव पापनाशी लक्ष्मी आईशी जयाची साशी. तो हा तेज पुंज राशी आणि सर्व भावे त्याशी. मग सर्व भावानी कुठेही जा, कुठल्याही ग्रंथामध्ये कोणत्याही जा, 4 सिद्धांत सोडून 5वा सिद्धांत नाही महाराज. शरणागतीशिवाय कुठलाही पर्याय नाही. आणि आपण बाकीचं सगळ्यांनी मोजतो पण शरणागत होत नाही. आणि शरणागत होत नाही म्हणून आपल्याला फलही प्राप्त होत नाही. म्हणून त्या देवाला शरण राहिलं पाहिजे. आणि त्याला शरण राहण्यासाठी त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. एकदा सगळे भजन करा. मग आपल्याला वैभवाचं धनी व्हायचं. काय? वैभवाचं धनी व्हायचं, संसाराचं दास व्हायचं. हा, संसार कार्यदास होशी संसाराचं खर 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 म्हणजे गाढ. गाढवाला खर म्हणतात ना. मग संसाराचं दास व्हायचं, देवाला आपलं दास करायचं हे ठरवा. आणि त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत हे 3 ग्रंथ आपण हमेशा वाचले पाहिजे. आणि ज्यांची 50-60 झाली त्यांनी समजून घ्यायचं आपली तिकीट निघालेलं आहे, फक्त टोळी आली नाही अजून. मास्तरनी चिठ्ठी दिली टोळीला, पण फक्त टोळी अजून पोहोचली नाही. टोळी पोहोचली की ऊस तोडून नेणारच. तसं सावधान व्हा आणि भगवंताचं नामस्मरण करा. आणि असं नामस्मरण केलं की आपलं चित्त शुद्ध होईल. आणि सत्य भावे चित्त अर्पिले ते, ज्यांनी आपलं सत्य भावाने चित्त अर्पण केलं ते देवाचं. आणि मग त्याचं देव काय करतो? अभंगाचं 2रं चरण एवढं मोठं सांगितलं. नेदी उरो देव आपणा वेगळे आणि भावाच्या बळे ठाया ठाय. म्हणजे त्याच्या भावाच्या बळाने देव ठाया ठाय म्हणजे ठिकठिकाणी त्याला उभा राहतो. तसं प्रल्हादजीला आता आपली निर्धारित वेळ संपलेली आहे. निर्धारित वेळ संपलेली आहे आणि वेळेच्या पुढं आम्ही जात नाही. कारण असा हा भगवान परमात्मा आपल्याला चित्ताच्या साह्याने प्राप्त करून घेता येतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पण करून ब्रह्मा सचिव श्रोत्याच्या चरणी समर्पण करतो. आणि या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी टाळकरी आहेत, आमचे मृदंगाचार्य आहेत, विनेकरी आहेत, साऊंड सिस्टीमवाले आहेत आणि तुम्ही सर्व श्रोते